गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मी ज्योती घावडे, सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत. गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यासांचा जन्मदिन गुरुपौर्णिमे म्हणून साजरा केला जातो. महर्षी वेदव्यासांनी संपूर्ण ग्रंथ लिहिले, वेदाचे ज्ञान जगासमोर उघड केले. हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे. गुरुपौर्णिमा हा एक शुभ धार्मिक उत्सव आहे, जो गुरुचा सन्मान करण्यासाठी केला जातो. या दिवशी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. सर्वांच्या आयुष्यामध्ये गुरु असतो. प्रथम गुरु म्हणजे आई, जी आपल्याला मार्गदर्शन करते. आई आपल्याला बोलायला, चालायला, जीवन जगायला शिकवते. आईनंतर बाबा आणि पुढे शिक्षक, चांगली पुस्तके, चांगले मित्र. गुरुची महती थोर असते. म्हणूनच लहानपणापासून आचार्य देवोभव ही शिकवण दिली जाते. भारतात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही आहे. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सोबतच हा दिवसही शिक्षक वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. शिक्षक अथवा गुरु देवाप्रमाणे असतो, या शिकवणीमुळे भारतात गुरुपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. पुनश्च गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.